मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं कैद्यांबाबत मोठा निर्णय घेतलाय। तुरुंगात कैद्याचा मृत्यू झाल्यास राज्य सरकार त्याच्या कुटुंबाला आता भरपाई देणार आहे। मंगळवारी मंत्रिमंडळात याबाबतचं एक विधेयक सादर करण्यात आलं आणि एकमतानं मंजूरही करण्यात आलं। तुरुंगात कैद्यांचा मृत्यू हा देशात एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता। केंद्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती। या सूचनांनुसार जर एखाद्या कैद्याचा अनैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला भरपाई दिली जाईल। आयोगाने मृतांच्या कुटुंबाला 4.5 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले होते। आयोगाने भरपाई देण्यासाठी काही नियम देखील घालून दिले। जर एखाद्या कैद्याचा मृत्यू तुरुंग कर्मचाऱ्यांकडून मारहाण किंवा छळ, तुरुंग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला तरच त्याच्या कुटुंबाला भरपाई दिली जाणार आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारी राज्य मंत्रिमंडळात याबाबतचं एक विधेयक सादर करण्यात आलं। राज्य मंत्रिमंडळाने एकमताने याला मान्यता दिली। सरकारने अद्याप जास्तीत जास्त किती भरपाई दिली जाईल हे स्पष्ट केलं नाहीये। यासोबतच मंत्रिमंडळाने नगरपरिषदा, नगरपंचायत आणि औद्योगिक शहरांमधील स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या नियमांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे। महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगर कायदा 1965 मध्ये सुधारणा करण्याच्या आणि या क्षेत्रांमध्ये दंड माफ करून कर वसुली अभय योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली।